विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 17 विधेयकं मांडण्यात आली। त्यापैकी 12 विधेयकं संमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। नागपूर अधिवेशनात साधारणपणे विदर्भाविषयी चर्चा करणं आवश्यक असतं, मात्र यावेळी विरोधकांनी या संदर्भात चर्चेचा प्रस्तावच आणला नाही। मात्र सरकारनं हा प्रस्ताव आणल्याबरोबरच त्यावर चर्चाही केली, असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। विदर्भात गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना सरकारनं मान्यता दिली असून विदर्भात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या वर्षात साधारणपणे 6,000 कोटींचे विविध प्रकल्प आणि कामं विदर्भात देण्यात आली। अधिवेशनाच्या 101 तासांच्या कामात लोकहिताचे निर्णय, आरक्षणाबाबतच्या सरकारची भूमिका, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली। शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्नांसह राज्यातल्या काही मुद्द्यांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं।